ॲप डेव्हलप करतो राईट, ते आपण अँड्रॉइड ॲप डेव्हलप करतोय. तुम्ही ह्याच्या आधी अँड्रॉइड ॲप डेव्हलप केली आहे? ओके, मग आपण स्क्रॅच पासून जाऊया सो दॅट तुम्हाला ते अंडरस्टँड व्हायला पाहिजे. सो द फ्रंट एंड जे आपण फ्रंट एंड आपण यूज करतोय ते काय यूज करतोय, एक्झएमएल यूज करतोय. प्रोग्रामिंग लँग्वेज जे आपण यूज करतोय ती जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि बॅकएंड मध्ये आपण जे यूज करतोय ते फायरबेस आहे. तर बॅकएंड मध्ये जे आपण फायरबेस यूज करतोय त्याच्यावर तुम्हाला 3-4 पर्टिक्युलर क्वेश्चन्स विचारले जातात. पहिला क्वेश्चन फायरबेस काय, दुसरं फायरबेसच काय यूज केलं, तिसरं फायरबेस अँड्रॉइड ॲप बरोबर कसं कनेक्ट केलं, आणि चौथा क्वेश्चन जी फायरबेस आहे राईट त्याचं रिअल टाइम डेटाबेस जे तुमचं आर्किटेक्चर आहे ते एक्सप्लेन करायला तुम्हाला विचारतात. तर हे 4 बेसिक क्वेश्चन्स आहेत जे फायरबेस रिगार्डिंग तुम्हाला विचारतात. पहिलं फायरबेस काय, तर फायरबेस ही गुगलची सर्व्हिस आहे. जेव्हा आपण एखादा वेबसाईट बनवतो, एखादा गेम बनवतो किंवा एखादा अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवतो, तर आपल्याला डेटाला स्टोअर करण्यासाठी, डेटाला प्रोसेस करण्यासाठी ह्याच्यासाठी एक बॅकएंडची रिक्वायरमेंट असते. त्यासाठी आपल्याला जे बॅकएंड आहे ते फायरबेस एज अ सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करतो. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, फायरबेसच आपण का यूज केलंय राईट. तर फायरबेसला यूज करायच्या पाठीमागे 3 इम्पॉर्टंट रिझन आहे. फर्स्ट, फायरबेस हा रिअल टाइम डेटाबेस आहे. रिअल टाइम जे आपण म्हणतो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचा डेटाबेस जर तुम्हाला ऍक्सेस करायचं, तुम्ही काय करणार, गुगलवर जाणार, इथे सर्च करणार फायरबेस. जसंच तुम्ही फायरबेस सर्च करणार इथे येणार फायरबेस कॉन्सोल राईट. इथे फायरबेस कॉन्सोलवर तुम्ही जेव्हा क्लिक करणार हा तुम्हाला म्हणणार की साइन इन करा राईट. जे तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत राईट, त्या क्रेडेन्शियलने तुम्हाला लॉग इन करायचं. हा तुमचा ईमेल आय डी आहे राईट. तर हे तुम्हाला कॉपी करायचं आहे, इथे येऊ पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हा तुमचा पासवर्ड आहे. आता जेव्हा तुम्ही फायरबेस मध्ये लॉग इन करणार तर तुम्हाला इथे काय दिसणार आहे, तुमचा डॅशबोर्ड दिसणार. इथे प्रोजेक्टचं नाव काय, कोकोनट एनालिसिस. ह्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा इथे काय तुमचा फायरबेसचा बॅक एंड ओपन होणार आहे राईट. इथे ऑथेंटिकेशन मध्ये काय असणार आहे, जे पण युजरनी अकाउंट क्रिएट केले राईट त्यांची इन्फॉर्मेशन इथे शो होणार आहे. दुसरं काय, रिअल टाइम डेटाबेस आहे. जे करंट युजर जे लॉगड इन आहे राईट त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे ओव्हरऑल दिसणार आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, फायरबेस आपण काय यूज करतोय, फायरबेसचा यूज करायच्या पाठीमागे 3 रिझन आहे. पहिला, फायरबेस हा रिअल टाइम डेटाबेस आहे. म्हणजे जे क्रूड ऑपरेशन असतात, क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट, हे रिअल टाइम मध्ये इथे एक्झिक्यूट होतात. त्याच्यानंतर फायरबेस हा क्लाउड आहे. म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण एखादा डेटा स्टोअर करतो, फॉर एक्झाम्पल जसं आपण एसक्यूलाइट डेटाबेस यूज केलं तर ते मोबाईल फोनच्या लोकल मेमरीमध्ये डेटा स्टोअर केला असतं राईट. पण जर तुमचा मोबाईल हरवलं किंवा तुटलं तर तुमचा डेटा लॉस. पण हे जेव्हा तुम्ही क्लाउडवर जेव्हा डेटा स्टोअर करतात तेव्हा काय असणार आहे, तुम्ही एक नवीन मोबाईल बाय करणार, ऍप डाउनलोड करणार, लॉग इन करणार, तुमचा डेटा सेफ आणि प्रोटेक्टेड आहे. त्यासाठी आपण फायरबेस यूज करतोय. थर्ड, फायरबेस हायली प्रोटेक्टेड आहे. कसं प्रोटेक्टेड आहे, कारण फायरबेसला जी सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो तो कोण देतो, गुगल देतो. त्यासाठी हे 3 रिझन्स आहे की आपण फायरबेस यूज करतोय. ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी, फायरबेस आपण काय यूज करतोय, फायरबेस काय ह्याच्यात? ओके. ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर जे नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, आपण आपल्या अँड्रॉइड ॲपला फायरबेस बरोबर कनेक्ट कसं करतो. अँड्रॉइड ॲपला फायरबेस बरोबर कनेक्ट करण्यासाठी जी फाईल असते ती असते गुगल सर्व्हिसेस डॉट जेसन. इथून अँड्रॉइड ॲपवरून जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट फाईल्समध्ये जाणार इथे, तर तुम्हाला इथे ॲप फोल्डरमध्ये इथे तुम्हाला भेटेल गुगल सर्व्हिसेस डॉट जेसन. तर गुगल सर्व्हिसेस डॉट जेसन ही ती फाईल आहे जी आपल्या अँड्रॉइड ॲपला फायरबेस बरोबर कनेक्ट करते. इथे काय असतं, फायरबेस URL आहे ज्याच्यावर आपला जो अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे रिक्वेस्ट सेंड करतो. इथे कोकोनट अनालिसिस F8BC4 हा काय तुमचा URL आहे. ते जेव्हा तुम्ही येणार तेव्हा हा URL तुम्हाला सेमच दिसणार आहे राईट. तर जेव्हा आपलं ऍप्लिकेशन फायरबेसवर रिक्वेस्ट सेंड करतो या URL वर तेव्हा तिथे जाऊन काय असतं, API की, हे आपली काय API की आहे. तर फायरबेस काय करतो, ही API कीला व्हॅलिडेट करतो. जर हे सक्सेसफुल व्हॅलिडेट झाली तरच आपण आपल्या ऍप्लिकेशनला फायरबेस वरून डेटाला रीड राईट करायची परमिशन भेटते. जर ही व्हेरीफाय नाही झाली तर आपलं ऍप्लिकेशन जे रीड राईट ऑपरेशन्स आहे राईट ते सगळं नाही पॉसिबल नाहीये मग त्याच्यासाठी करण्यासाठी. इम्पॉर्टंट, तर इम्पॉर्टंट काय आहे, जर तुम्हाला विचारलं की तुमचा अँड्रॉइड ॲप फायरबेस बरोबर कसं कनेक्टेड आहे, तर गुगल सर्व्हिसेस डॉट जेसन ही ती फाईल आहे जे अँड्रॉइड ॲपला फायरबेस बरोबर कनेक्ट करते. ह्याच्यामध्ये फायरबेसचा URL असतो, API की असते. त्याच्यानंतर नेक्स्ट, फायरबेस रिअल टाइम डेटाबेस आर्किटेक्चर राईट. तर फायरबेस मध्ये जे काय आपण डेटा स्टोअर करतो राईट तो स्टोअर होतो रूट चाइल्ड पेअर मध्ये राईट.
फायरबेस हा नो एसक्यूएल काइंड ऑफ डेटाबेस आहे. म्हणजे जसं एसक्यूएल डेटाबेस मध्ये काय असतात, रो कॉलम्स असतात, राईट, टेबल मध्ये डेटा स्टोअर होतो. फायरबेस हा नो एसक्यूएल डेटाबेस आहे, राईट. तर फायरबेस मध्ये जे काही आपल्याला डेटा भेटतं ते भेटतं इन द फॉर्म ऑफ जेसन. जेसन म्हणजे जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. म्हणजे आपला जो अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे, जो काही डेटा सेंड करणार आहे, राईट, तो ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये डेटा सेंड करतो. आणि ऑब्जेक्ट हे कशाचा बनतो, क्लासचा बनतो. तर आपले जे क्लासेस असतात, राईट, त्याच्यामध्ये आपण काय करतो, डिक्लेरेशन करतो. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर बनवतो, एम्प्टी कन्स्ट्रक्टर. मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असतात आणि मग गेटर्स आणि सेटर्स असतात, ज्याच्या थ्रू आपण फायरबेस बरोबर कम्युनिकेट करतो. तर ही जी क्लास आहे, मॉडेल क्लास, आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवतो आणि त्या ऑब्जेक्ट मधून जो काही डेटा असतो ते आपण फायरबेस वर सेंड करतो. आणि सेम थिंग आपल्याला फेच करायचं असतं तेव्हा आपण त्या ऑब्जेक्ट वरूनच डेटाला फेच पण करत असतो. ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी? फायरबेस काय असतं, फायरबेस काय यूज केलं, अँड्रॉइड आपल्या फायरबेस बरोबर कसं कनेक्ट करतो, आणि त्याच्यानंतर फायरबेस जे आहे, फायरबेस रिअल टाइम डेटाबेस, हे कसं वर्क करतं. फायरबेस मध्ये काय असतं, रूट नोड असतं. हा युजर्स काय तुमचा रूट नोड आहे. हा फर्स्ट चिल्ड्रन आहे. आणि की व्हॅल्यू पेअर मध्ये तुमचा डेटा स्टोअर असतो. जर तुमची मॅम म्हणाली की नाही मला तुमचा कोड दाखवा फायरबेसचा, जे डेटाबेसचा कोड आहे, तर तुम्ही काय करणार, या तीन डॉट वर क्लिक करणार, इथे क्लिक करणार एक्सपोर्ट जेसन. जसंच तुम्ही एक्सपोर्ट जेसन करणार तर तुमचा जो कोड आहे, राईट, कोकोनट अनालिसिस हा पूर्ण, राईट, फायरबेसचा, ही फाईल डाउनलोड होऊन जाईल. जेव्हा तुम्ही डबल क्लिक करणार तुम्हाला इथे तुमचा कोड बघायला भेटेल. ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी? ओके, आता आपण डायरेक्ट तुमचा ऍप्लिकेशनच्या डेमोकडे जाऊया, राईट, आणि मग आपण आपला ऍप्लिकेशनचा जो मेन कोड आहे, जावा कोड, त्याला आपण स्टडी करूया. एक सेकंड, मोबाईल कनेक्ट करून घेतो. ओके, मोबाईल फोनची स्क्रीन विजिबल आहे. मोबाईल फोनची स्क्रीन शेअर करण्यासाठी जे आपण टूल यूज करतो, राईट, ते आहे वायझर. तर वायझर हा काय ऍप्लिकेशन आहे ज्याच्या थ्रू आपण आपली मोबाईल फोनची स्क्रीन लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर आपण शो करतो. इथे तुमचा डिव्हाइसचा जो नाव आहे, राईट, इथे जसं आपण शाओमीचा डिव्हाइस यूज करतो, तर तुमचा सॅमसंग, ओप्पो, विवो कोणता पण XYZ असेल, ह्याला तुमचा डिव्हाइस इथे कधी शो करणार, जेव्हा तुम्ही फोनच्या सेटिंग मध्ये जाणार, तिथे USB डिबगिंग एनेबल करणार, तेव्हा तुमचा मोबाईल फोनचं नाव इथे वरती शो करणार. आणि जेव्हा तुम्ही रन बटनवर क्लिक करणार तेव्हा तुमचा ऍपचा काय होणार आहे, ग्रेडल बिल्ड होणार. आणि जेव्हा सक्सेसफुली ऍप ग्रेडल बिल्ड होईल त्याच्यानंतर जो तुमचा ऍप्लिकेशन आहे तो इन्स्टॉल होणार आहे. आता इथे तुमचं जो आता ऍप्लिकेशन काय होणार आहे, आपल्या मोबाईल फोन मध्ये इन्स्टॉल होणार आहे. आता मी एकदा ऍप्लिकेशनच्या बाहेर येतो, लॉग आउट करूया, राईट. स्क्रीन विजिबल आहे मोबाईल फोनची. जेव्हा तुम्ही तुमच्या फोनला कनेक्ट करणार, राईट, फोनच्या सेटिंग मध्ये USB डिबगिंग एनेबल करणार तेव्हा तुम्हाला तुमचं इथे डिव्हाइसचं नाव शो होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही रन बटनवर क्लिक करणार तेव्हा तुमचा ऍप बिल्ड, ग्रेडल फाईल बिल्ड होईल आणि त्याच्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल आहे. मी परत याच्यावर रन करतोय, राईट. आता इथे परत तुमचा जो ऍप्लिकेशन आहे, राईट, आता हा परत इन्स्टॉल होणार आहे. आता हा तुमचा ऍप्लिकेशनचा काय स्प्लॅश स्क्रीन येणार आहे इथे. हे तुमचा ऍप्लिकेशनचा काय लॉग इन स्क्रीन आहे. स्क्रीन विजिबल आहे मोबाईल फोनची ही वाली. ओके, आता आपण डायरेक्टली एक न्यू अकाउंट क्रिएट करूया, राईट. आपण जेव्हा म्हणतो की आपण फायरबेस यूज करतोय, राईट, रिअल टाइम डेटाबेस आपण यूज करतोय, राईट,
तर आपण डायरेक्टली जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये प्रेझेंट करणार तेव्हा तुम्हाला या टाईप मध्ये प्रेझेंट करायचं. तर आपण एक नवीन अकाउंट क्रिएट करू. तर आपण एक लवकर अकाउंट क्रिएट करून घेतो. ठीक आहे. आता आपण साइन अपवर क्लिक करणार. जसंच आपण साइन अपवर क्लिक करणार राईट, आपलं अकाउंट क्रिएट झालं. जसंच अकाउंट क्रिएट होईल राईट, इथे काय दिसणार आहे, एक नवीन नोड क्रिएट होणार राईट. हा नवीन नोड काय म्हणजे UID, हा रूट नोड, हा सेकंड चिल्ड्रन, की व्हॅल्यू पेअर मध्ये इथे डेटा स्टोअर झाला राईट. सेम जेव्हा तुम्ही साईड नेव्हिगेशन ड्रावर ओपन करणार राईट, इथे तुम्हाला काय दिसतोय, करंट युजर जो लॉग्ड इन आहे त्याचं नाव, त्याचा ईमेल आयडी राईट. सेम थिंग जेव्हा तुम्ही माय अकाउंट मध्ये जाणार तेव्हा तुम्हाला ह्याच्यात त्याचं नाव, त्याचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, हे सगळं डेटा तुम्हाला इथे शो होणार आहे. बरं, आता आपण एक एक करून थिंग्सला बघणार आहे. सगळ्यात आधी आपला AI असिस्टंट आहे राईट. ह्याच्यामध्ये आपण जे यूज करतोय तो काय यूज करतोय, जनरेटिव्ह AI मॉडेल यूज करतोय आपण राईट. NLP ह्याच्यात बेसिकली अल्गोरिदम आपण यूज करतोय. तर ह्याच्यामध्ये जे पण आपल्याला राईट, फॉर एक्झाम्पल कोकोनट रिगार्डिंग त्याचे डिसीजच्या रिगार्डिंग राईट, कोकोनट ट्री डिसीज रिगार्डिंग काय आपल्याला डाऊट असेल, क्वेरी असेल राईट, हे सगळं आपण इथे आपण विचारू शकतो. तर आपण लेट चॅट वर आपण क्लिक करू राईट. फॉर एक्झाम्पल आता आपण क्वेश्चन टाईप करूया, what are the types of coconut tree disease. इथे आपण सबमिट वर क्लिक करूया. आपण हे NLP यूज करतोय राईट. तर NLP मध्ये काय असतं, जेव्हा आपण एखादी क्वेरी लिहितो तर मशीन जे आहे राईट, जनरेटिव्ह AI मॉडेल आहे, तो त्याला आधी अंडरस्टँड करणार, अंडरस्टँड केल्यानंतर त्याची मिनिंगला स्पेसिफाय करणार आणि त्याच्यानंतर मग तो आन्सर इथे जनरेट करून आपल्याला शो करणार आहे. आता इथे ह्यांनी डिफरंट टाईपचे जे कोकोनट डिसीज आहे राईट, फंगल डिसीज मध्ये बर्ड रूट आहे, हे खूप सारे डिफरंट डिफरंट, लीफ लाईट वगैरे, लीफ स्पॉट, बॅक्टेरियल डिसीज, खूप सारे जे पण डिसीज असतील त्याची इथे आपल्याला शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन इथे त्यांनी प्रोव्हाइड केलंय. जर आपल्याला एखाद्या स्पेसिफिक डिसीज बद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन गेन करायचं राईट, लाईक बर्ड रूट काय असतं राईट, तर आपण इथे असं लिहू शकतो राईट, गिव्ह इन्फॉर्म बर्ड रूट. आपण इथे जनरेटिव्ह AI मॉडेल यूज करतोय, त्याचा API की आपण जनरेट केलंय, ते आपण याच्यात ऍड केलंय. आपण जेव्हा पण एखादी क्वेरी फायर करतोय राईट, तर तो काय करतो, जेमिनीच्या सर्व्हरवर जाणार, तिथे क्वेरीला एक्झिक्यूट करणार, तिथून आपल्याला जे रिस्पॉन्स भेटतो ते JSON फॉर्मॅट मध्ये भेटतो आणि तो जो काही रिस्पॉन्स आहे तो आपण इथे ओव्हरऑल शो करतोय. ह्याच्यात काही डाऊट क्वेरी, ह्याच्यात काही डाऊट क्वेरी. ओके. त्याच्यानंतर आपला जो सेकंड पार्ट येतो आहे कोकोनट ट्री एनालिसिस राईट. कोकोनट ट्री एनालिसिस मध्ये आपण काय करतोय, एक सेकंड, हा, ह्याच्यानंतर आपण इथे काय करणार आहे, इमेज सिलेक्ट करणार आहे राईट. आपण आपलं जे कोकोनटचं इमेज राईट ते आपण इथे सिलेक्ट करणार आहे. तर मी एक डाउनलोड मधून एखादी इमेज सिलेक्ट करतोय राईट. कोकोनट 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 इमेज. ह्याचे ऍक्च्युली मी पर्टिक्युलर इमेजेस काढले राईट, जे तुम्ही ह्याच्यात यूज करणार आहे. हा, हे इमेजेस आहे राईट, हे कोकोनटचे पर्टिक्युलर इमेजेस आहे. ठीक आहे, हे वाले इमेजेस आपण घेऊया राईट. हा, आता हे इमेज, आता कधी पण फक्त एक इमेज वर जे आहे ना, कधी पण पूर्ण प्रिडिक्शन नाही होत राईट. आता असं तुम्ही दोन इमेजेस टाकले, मशीनला काय समजणार आहे राईट. त्यासाठी आता जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात राईट, तर फक्त जे डॉक्टर आहे राईट, तर तुम्हाला बघून तो फक्त हे नाही सांगत ना की बाबा तुमचं ट्रीटमेंट काय करणार आहे राईट. त्यासाठी तो तुमचे काय तुम्हाला प्रश्न विचारणार राईट, किंवा तू काय बाहेर खाल्लं होतं का नाही खाल्लं होतं राईट, झोप प्रॉपर घेतली होती का नाही घेतली होती, किंवा XYZ जे पण एक पर्टिक्युलर त्याचे सर्टन स्टँडर्ड क्वेश्चन्स असतात, तो तुला पर्टिक्युलर क्वेश्चन्स विचारणार.
मग तुझे ठराविक आन्सर देणार त्याच्या बेसिसवर. आणि मग जे तुझे पर्टिक्युलर जे तुझी तब्येत ओव्हरऑल राईट बाहेरून जे आपल्या बॉडीचा कलर होऊन जातो जे आपल्याला फिवर होतं राईट त्या अकॉर्डिंग त्याच्या बेसिसवर मग तो आपल्याला रिस्पॉन्स देतो की बाबा तुला हे होऊ शकतं आणि त्यासाठी हे तुला मेडिसिन घ्यायला पाहिजे. सेम थिंग मशीन मध्ये पण असतं राईट. फक्त एक इमेजच्या बेसिसवर कधी पण काय प्रिडिक्शन नाही होत. इमेज आपल्याला एक आयडिया देते की ओके हा अशी अशी आता जसं आपण इथे अपलोड केलंय राईट इमेज अपलोड केली त्याच्या खाली आपण पर्टिक्युलर सेट ऑफ क्वेश्चन्स पण आपण विचारणार आहे राईट. हे पर्टिक्युलर सेट ऑफ क्वेश्चन जेव्हा आपण आन्सर देतो इथे राईट आर दे आता जे आपण इमेज अपलोड केली राईट आर दे स्मॉल ग्रे और ब्राऊन स्पॉट ऑन द लिव्स म्हणजे हे जे लिव्स आहेत राईट ह्याच्यावर ब्राऊन कलरचे काहीतरी स्पॉट्स आहेत का. येस नो मध्ये आपले इथे आन्सर्स असणार आहे. इज एनी फॉर स्मेल कमिंग फ्रॉम द बर्ड. आता ऑफकोर्स आपलं आपण तर इमेज अपलोड करतोय राईट पण आपण कन्सिडर करून चालतोय की हा एक फार्मर असणार राईट जे नॉर्मली कोकोनटचे बिझनेस करतात राईट हे त्यांच्यासाठी त्यांना टार्गेट करणारं ऍप्लिकेशन आहे राईट. तर त्यांना आपल्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे त्यांना नॉलेज असते ह्या सगळ्या थिंगची. तर आपण त्या अकॉर्डिंग इथे पण आन्सर देतोय राईट. आणि मग आपण एनालाइज ट्री हेल्थ वर क्लिक करणार आहे. तर आता इथे जे प्रिडिक्शन केलंय राईट ते काय आहे कोकोनट डिसीज प्रिडिक्शन डायग्नोसिस काय स्टीम ब्लिडिंग. आणि ह्याच्या जे सजेशन दिलंय सोल्युशन स्क्रेप आउट इन्फेक्टेड स्टीम पार्ट्स अँड अप्लाय हूट होल टार और फंगसाइड पेस्ट राईट. तर आपले जे क्वेश्चनचे आपण इथे आन्सर्स देणार आहे राईट आणि आपण जे इमेज अपलोड करणार आहे ह्या दोघांना मिळून मग तो एक फायनल इथे काय करणार आहे प्रिडिक्शन करणार आहे. त्यासाठी आपण इथे काय करतोय मशीन लर्निंग मॉडेल यूज करतोय राईट. जेव्हा तुम्ही अँड्रॉइड मध्ये येणार इथे तर इथे जेव्हा तुम्ही असेट्स फोल्डर मध्ये येणार इथे काय तुमचा मॉडेल ट्रेन केलेला मॉडेल आहे इथे राईट. कोकोनट डिसीज मॉडेल डॉट TF-Lite. TF-Lite म्हणजे टेन्सर फ्लो लाईट राईट. अँड्रॉइड मध्ये डायरेक्टली मॉडेल नाही एक्झिक्यूट होत त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं TF-Lite मध्ये त्याला कन्वर्ट करायला लागतं. त्यासाठी आपण इथे मॉडेल्स एक नाही दोन दोन मॉडेल आपण टाकलंय. एक कोकोनट डिसीज मॉडेल आहे आणि एक कोकोनट ट्री डिसीज मॉडेल आहे. अॅक्युरेसीच्या अकॉर्डिंग आपण इथे ते ऍड केलंय ओव्हरऑल. ओके ह्याच्यात काय डाऊट क्वेरी. अपलोड अपलोड केलेली इमेज ऍक्च्युली स्टेम ब्लिडिंगची नव्हती रे. काही नव्हती. स्टेम ब्लिडिंग जे आपलं प्रेडिक्शन आलं का नाही त्याची इमेज हा नव्हती. हा इमेज ते ते त्याच्या बेसिसवर नाहीये तेच मी म्हणाल ना तुला तू इमेज भले ते टाकली असेल पण बाकीचे जो आन्सर्स देणार ना. आता मी जे आन्सर दिलंय इथे राईट त्याच्या बेसिसवर इथे एक इमेजचा रिस्पॉन्स जनरेट होणार आहे. मग ते आम्हाला तेच मी म्हणणार नाहीत का म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही काहीच केलं नाही फक्त क्वेश्चन आन्सर वर हे केलंय. नाही ते असं नाही म्हणणार तुम्हाला जेव्हा तुम्ही आता मी तर इथे रँडमली घेतोय ना जेव्हा तुम्ही इमेज टाकणार जसं फॉर एक्झाम्पल आपण इथे एखादी इमेज घेणार आहे राईट तर ती ही जे इमेज असणार आहे ओव्हरऑल बेसिकली. तर जेव्हा तुम्ही घेणार तर त्याचे जे आन्सर्स देणार तुम्ही तेव्हा तुम्ही ते प्रॉपर वे मध्येच देणार राईट. जर तुम्ही प्रॉपरली नाही दिला तर मी तर रँडमली देतोय राईट की आता मला यस नो आता ह्याला काहीतरी मला करायचंय तुम्हाला आता एक दाखवण्यासाठी राईट त्याच्या बेसिसवर. आणि जेव्हा तुम्ही दाखवणार तेव्हा तुम्ही हे मॉडेल दाखवणार राईट की तुम्ही हे मॉडेल कसं क्रिएट केलंय अँड ऑल दॅट थिंग्स. तुम्ही जेव्हा एखादा प्रिडिक्शन मॉडेल बनवतोय राईट तर प्रिडिक्शन मॉडेलचा मिनिंगच काय तो प्रिडिक्ट करतोय राईट. म्हणूनच आपण त्याला प्रिडिक्शन मॉडेल असं म्हणत असतो. आता इथे मी येस 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 सगळं सगळं ठीक आहे येस येस केलंय सगळ्यांना. सिंपल. आता जर मी ह्याला येस नो ह्याला येस केलंय बाकी यांना नो करून टाकूया आणि लास्ट वाला येस करूया. जेव्हा तुम्ही ते ब्लिडिंग वाला म्हणताय ना तेव्हा तुम्हाला ही वाली इमेज सिलेक्ट करायची आहे. ही वाली जी दिसते ना वरती तीन जे इमेजेस आहेत तसल्या टाईपचे इमेजेस. तुम्हाला मी ह्याची एक्सेल फाईल देणार आहे त्याची काळजी नका करू म्हणजे तुम्हाला ते समजायला यायला पाहिजे राईट. जर तुम्हाला ते अंडरस्टँडच नाही झालं तर तुम्ही सांगणार कसं ओव्हरऑल ते तर बनलेली गोष्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये एक्सेल मध्ये तुम्हाला तिथे येस नो मध्ये जे ऑप्शन्स आहेत राईट तुम्हाला ते तिथे बघायला भेटणार आहे की कोणते ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते चूज करणार आहे. ठीक आहे ह्याच्यात काय डाऊट क्वेरी. इम्पॉर्टंट थिंग ह्याच्यात जे तुम्हाला प्रश्न विचारणार ते असं विचारणार की हे जो तुमचा TF-Lite मॉडेल आहे राईट ह्याला ट्रेन कसं केलं तुम्ही राईट. तेव्हा तुम्ही सांगणार मी CNN अल्गोरिदम यूज केलंय. तर तुम्हाला CNN अल्गोरिदम कसं वर्क करते राईट त्याचं जे लेयर्स असतात ते कसं वर्क करतात ते सगळे थिंग्स मग तुम्हाला तिथे ओव्हरऑल सांगायला लागणार आहे.
त्याच्यानंतर जे नेक्स्ट थिंग येते इथे राईट इम्पॉर्टंट जे हॅलो हा बोल. तर मग तू डायरेक्ट इमेजवर घेणार कसं? जे तू डेटा सेट दिलता मला राईट, ते जे डेटा सेट आहे ते पायथनचा डेटा सेट आहे राईट. अँड्रॉइडचा डायरेक्ट डेटा सेटच अवेलेबल नसतं. आपण पायथनचा जो डेटा सेट आहे राईट इमेजचा, त्याला आपण कन्वर्ट केलंय राईट. त्याला कन्वर्ट करून मग त्याला इथे आपण ट्रेन करून मग आपण TF लाईट मॉडेल्स इथे आपण जनरेट केलेत. हे काय इथे जेव्हा तू चेक करणार तुला इथे काय दिसणार आहे का? हे जे काही डेटा असतं राईट, मशीनला कोणती लँग्वेज अंडरस्टँड होते? बायनरी. तर ऑफकोर्स तर हे डेटा सेट कोणाला अंडरस्टँड होणार आहे? एक्झॅक्टली. तर आपण इथे म्हणून आपण इथे मॉडेल्स क्रिएट करतो राईट. हे तू रीड पण नाही करू शकत डायरेक्टली. हे सगळे जे डेटा आहे तो डायरेक्टली मशीन रीड करणार आहे. जेव्हा तुम्ही इथे तुमचा जो फ्रॅगमेंट आहे राईट, कोकोनट अनालिसिस फ्रॅगमेंट मध्ये जेव्हा तुम्ही येतात राईट, तर आपण आपल्याला जर आपल्याला अॅक्युरेसी हवं असेल राईट, इम्पॉर्टंट थिंग राईट, तर आपल्याला ते इथे ओव्हरऑल टाकायलाच लागणार आहे. इथे तो प्रिडिक्ट करणार आणि त्याच्या बेसिसवर मॉडेल लोड होणार आणि त्याच्या अकॉर्डिंग तो प्रिडिक्ट करणार आहे, मग तो इथे शो करणार आहे. आणि हे जे काही डेटा आहे ते जेसन मध्ये येत आहे. त्यासाठीच मी तुम्हाला विचारलं तुम्हाला जेसनचं नॉलेज आहे का, तुम्ही ह्याच्या आधी ऍप बनवलंय का, कारण तुमचे क्वेश्चन त्याच्यावरच डिटरमाइन करणार आहे. आपण ह्याच्यात 5 ओव्हरऑल डिसिजेस आपण ह्याच्यात घेतलेत. जे तुम्ही मला सेंड केलंय ना राईट, त्याच्यानंतर माझं झालं अभिजित बरोबर राईट. आधी आम्ही 2-3च घेतले होते. मग अभिजित मला म्हणत होता की ऍटलीस्ट जे तू ते डेटा सेट दिलता राईट, त्याच्यामध्ये जे काही 5 आहेत ऍटलीस्ट ते तरी घे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये ते दाखवता येणार या टाईप मध्ये. हा हा, तर ह्याच्यात ते 5च आहेत ओव्हरऑल. आणि तुम्हाला मी एक्सेल शीट देणार. हे जे येस नो पण आहे ना राईट, हे रेंडमली जे आता मी करतोय राईट, तुम्हाला मी एक्सेल शीट देणार. त्या एक्सेल शीट मध्ये येस नो केल्यानंतर फायनल आउटपुट काय येणार आहे राईट, तर तुम्ही ते नोट डाऊन करून घेणार. आणि त्या अकॉर्डिंग मग तुम्ही इमेज सिलेक्ट करून मग तुम्ही प्रॉपरली तसं शो करू शकता. म्हणजे तुमची जी अॅक्युरेसी पार्ट आहे ना तो तुमचा तिथे कव्हर अप होऊन जाईल. ठीक आहे. वेल, त्याच्यानंतर जे नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे राईट, एक सेकंड. त्याच्यानंतर आपण थर्ड याच्यामध्ये आपण काय युज करतोय, नियर बाय स्टोअर आपण युज करतोय. नियर बाय स्टोअर मध्ये आपण काय करतो, गुगल मॅप युज करतोय राईट. आपण इथे परमिशन देणं वाईल युझिंग द ऍप. आता जे काही माझी करंट लोकेशन असेल राईट, तो इथे फेच करणार आहे आणि तो फेच केल्यानंतर तो काय करणार आहे, इथे शो करणार. आणि माझ्या नियर बाय मध्ये जे काही 3 किलोमीटर 4 किलोमीटर मध्ये जे पण शॉप्स असतील राईट, ह्याच्या रिगार्डिंग आता फॉर एक्झाम्पल आपण हे अग्रिकल्चर डोमेन मध्ये आपण जातोय बरोबर राईट. तिथे ग्रीन प्रॉमिस एग्रो प्रोडक्ट्स किंवा सिद्धार्थ सुपर मार्केट राईट, जिथे हे सगळे थिंग्स जे फर्टिलायझर पेस्टिसाइड्स असतात ते सगळे थिंग्स आपण इथे इन्क्लूड करणार आहे आणि ते आपण इथे शो करणार आहे. ठीक आहे, ह्याच्यात काही डाऊट क्वेरी? नाही नाही. गुगल मॅप, हा, आपण ह्याच्यात गुगल मॅप एपीआय यूज करतो, ज्याच्या थ्रू आपण हे गुगल मॅप जे आहे ते लोड करतो. आता हे जे तुम्ही व्हाईट म्हणतो सॉरी ब्ल्यू कलरचा हे जे तुम्ही डॉट दिसतात हे काय माझी करंट लोकेशन आहे. हे जे तुम्ही ते रेड कलरचं हे दिसतात राईट, हे काय माझ्या नियर बाय मध्ये असणारे जे काही शॉप्स आहेत राईट, त्यांचं तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिसतोय. आता ज्यांनी ज्यांनी जे इन्फॉर्मेशन टाकले, जसं इथे 4.9 ची रेटिंग आहे राईट, इथे NA राईट, तर यांची रेटिंग नसेल गुगलवर, लोकांनी ना रेट नाही केलं असं म्हणून इथे NA म्हणजे नॉट अवेलेबल असं इथे आपल्याला ते शो करणार आहे. जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करणार तेव्हा काय होणार आहे, गुगल मॅप ओपन होणार आहे. जर तुम्हाला तिथे जायचं असेल राईट, मग त्या अकॉर्डिंग इथे काय गुगल मॅप ओपन होणार तुम्हाला. इथे त्याची डायरेक्शन तुम्ही क्लिक करून तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकतात आणि त्याची जे इन्फॉर्मेशन आहे अजून डिटेल इन्फॉर्मेशन ते तुम्हाला इथे मग शो होणार आहे. ह्याच्यात काही डाऊट क्वेरी? ओके, ठीक आहे. आता इम्पॉर्टंट थिंग, आता मी तुम्हाला एक कोडच्या लेवलवर बेसिसवर तुम्हाला एक सांगून देतोय राईट, इम्पॉर्टंट जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जेव्हा डेव्हलपर तुमच्या सिस्टम मध्ये कोड जेव्हा तुम्हाला सेटअप आणि रन करून देईल राईट, तेव्हा तुम्हाला या टाईपचे युजर इंटरफेस तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे सगळ्यात इम्पॉर्टंट जे फोल्डर असतं राईट, ते आहे अँड्रॉइड मॅनिफेस्ट फाईल.
तर अँड्रॉइड मॅनिफेस्ट फाईलच्या रिगार्डिंग तुम्हाला पर्टिक्युलर क्वेश्चन्स विचारले जातात. जसं अँड्रॉइड मॅनिफेस्ट काय असतं, तर अँड्रॉइड मॅनिफेस्ट ती फाईल आहे ज्याच्यात 3 इम्पॉर्टंट थिंग्स असतात. पहिलं, आपल्या ॲपला एक्झिक्यूट करण्यासाठी राईट जे पण इम्पॉर्टंट परमिशन्स रिक्वायर्ड आहे ते आपण ह्याच्यात इन्क्लूड करतो. नंबर 1 थिंग, जसं आपण इथे लिहिलंय ना, इंटरनेट परमिशन, रीड राईट परमिशन, लोकेशन परमिशन, हे सगळे आपण इथे परमिशन्स देतोय राईट. त्याच्यानंतर आपल्या ऍप्लिकेशनची जी बेसिक इन्फॉर्मेशन असतं, ऍपचा आयकन, नाव, थीम, हे सगळे इन्फॉर्मेशन आपण इथे ऍड करतोय. त्याच्यानंतर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जेवढे पण ऍक्टिव्हिटीज आहे ते सगळं आपण इथे इंडेक्स करतोय. आणि एक पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या खाली आपण इंटेंट फिल्टर असं ऍड करतोय. तर हे जेव्हा आपण इंटेंट फिल्टर आपण लावतो, म्हणजे ही वाली जी पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे ते सगळ्यात आधी लॉन्च आणि एक्झिक्यूट होणार आहे. तुम्हाला असं क्वेश्चन विचारलं जातं की सपोज करा जर 10 ऍक्टिव्हिटी, तर ऍपला कसं समजणार कोणती ऍक्टिव्हिटी आधी लॉन्च करायची, तर ते अंडरस्टँड होतं विथ द हेल्प ऑफ इंटेंट फिल्टर. त्याच्यानंतर जे नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे ते आहे गुगल मॅप. आपण इथे थ्रू आउट ऍप्लिकेशनला आपल्याला ऍक्सेस करायचं, त्यासाठी आपण इथे गुगल मॅपचा एपीआय की आपण ऍड केलाय, com.google.android.go.api की डायरेक्ट. ठीक आहे, ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी? त्याच्यानंतर नाही. जो नेक्स्ट फोल्डर असतो तो आहे जावा फोल्डर. तुमचा जो पूर्ण ऍप्लिकेशनचा जो बॅकएंड आहे राईट, तो कुठे असतो, या जावा फोल्डर मध्ये असतो. पूर्ण ऍप्लिकेशनचा बॅकएंड या जावा फोल्डर मध्ये. त्याच्यानंतर तुमचा जो मशीन लर्निंगचा जो मॉडेल्स असतात ते कुठे असतात, ऍसेट्स फोल्डर मध्ये असतात. हे तुमचं मशीन लर्निंग. त्याच्यानंतर रिसोर्स फोल्डर, जे तुमचा ऍप्लिकेशनचा पूर्ण फ्रंट एंड आहे या युआय युएक्स आहे राईट, तो तुमचा कुठे असतो, रिसोर्स फोल्डर मध्ये असतो. तर ह्याच्यात ड्रॉएबल फोल्डर असतात, जे पण आपण आपले डिझाईन्स बनवले असतात, आयकन्स बनवलेत राईट, ते सगळे आपण ड्रॉएबल फोल्डर मध्ये ऍड करतो. त्याच्यानंतर फॉन्ट. बाय डिफॉल्ट अँड्रॉइड खूप लिमिटेड फॉन्ट्स प्रोव्हाइड करतो, त्यासाठी आपल्याला गुगलचे थर्ड पार्टी फॉन्टची रिक्वायरमेंट असते, ते आपण इथे ऍड असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेआउट. आपला ऍप्लिकेशनचा जो पूर्ण फ्रंट एंड आहे राईट, जे युआय युएक्स आपण हा स्प्लिट करणार. इथे काय दिसतोय तुम्हाला, प्रिव्ह्यू स्क्रीन दिसते राईट. तर हे जे प्रिव्ह्यू स्क्रीन आहे आणि इथे काय त्याचा एक्झएमएल कोड आहे. तुम्हाला 4 युआय कॉम्पोनंट बेसिक माहिती असायला पाहिजे. जर आपल्याला एखादी इमेज शो करायची आहे, त्यासाठी आपण इमेज व्ह्यू यूज करतो. जर आपल्याला एखादा टेक्स्ट शो करायचं असेल, त्यासाठी आपण टेक्स्ट व्ह्यू यूज करतो. जर आपल्याला युजर कोण एखादा इनपुट एक्सेप्ट करायचं, तर त्यासाठी आपण एडिट टेक्स्ट यूज करतो. जर आपल्याला एखादं बटन यूज करायचं, बटन काय यूज करतो, जेव्हा आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायचं असेल तेव्हा आपण बटन यूज करतो. त्यासाठी आपण इथे बटन युआय कॉम्पोनंट यूज करतोय. जसं फॉर एक्झाम्पल हा वेलकम टू, हा काय टेक्स्ट व्ह्यू, तर टेक्स्ट व्ह्यू हे काय युआय कॉम्पोनंट आहे. बाकी हे जे काय आपण लिहितो हे काय ऍट्रिब्यूट्स आहे. आपण आयडी देतो का, सो दॅट आपण युआय कॉम्पोनंटला युनिक बनवू शकू आणि बॅकएंड बरोबर त्याला कनेक्ट करू शकू. विड्थ हाईट देतोय का, सो दॅट ते स्क्रीनवर प्रॉपरली विजिबल व्हायला पाहिजे. जे टेक्स्ट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे तो काय, वेलकम टू कोकोनट अनालिसिस आहे. टेक्स्टचा कलर काय, ग्रे. आता तुम्हाला इथे असे छोटे छोटे चेंजेस सांगतात की बाबा आम्हाला ग्रे कलर नाही, आम्हाला ना रेड कलर करून दाखवा. तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करा, कस्टमर क्लिक करा आणि इथून तुम्ही रेड कलर चूज करून घ्या. तर त्याचा ऑटोमॅटिकली कलर काय होऊन जाणार, रेड, पिंक, जे काही तुम्हाला एक्सटर्नली सांगितलं असेल तो कलर इथे तो चेंज होऊन जाणार. त्याच्यानंतर त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की बाबा साईज छोटी करा, मोठी करा, जर मोठी करायला सांगितलं तर तुम्ही 24 करा, जर छोटी करायला सांगितलं तर तुम्ही 18 करून टाका. तर या टाईप मध्ये तुम्ही जे आहे ते पूर्ण कोड मध्ये चेंजेस करू शकतात. त्याच्यानंतर जे टेक्स्ट आहे त्याला बोल्ड करायचं असेल तर तुम्ही बोल्ड करू शकतात, नाहीतर इटॅलिक करू शकतात. 7 लेटर कॅपिटल मध्ये म्हणून आपण ऑल कॅप ट्रू ठेवलंय. टेक्स्टचा सेंटर मध्ये अलाइनमेंट पाहिजे म्हणून आपण टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर केलंय. मार्जिन आपण खालून जे स्पेस आहे ते 15 डीपी ठेवले राईट. मार्जिन मीन्स आउटसाइड स्पेस ऑफ अ युआय कॉम्पोनंट. अजून एक असतं पॅडिंग. पॅडिंग मीन्स इंटरनल स्पेस ऑफ अ युआय कॉम्पोनंट. तर तुम्हाला हे 4 बेसिक युआय कॉम्पोनंट माहिती असायला पाहिजे. तुम्हाला एक्सटर्नल काय एवढं डिटेल कोड मध्ये नाही विचारणार राईट. तो तुम्हाला काय विचारणार जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करणार तेव्हा, एक्सप्लेन द युआय कॉम्पोनंट ऑन द स्क्रीन, या स्क्रीन मधले युआय कॉम्पोनंट तुम्ही सांगा, असं तो तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारणार. मग तुम्ही काय सांगणार की हे जे इमेज आहे ह्याला आम्ही इमेज व्ह्यू असं आपण म्हणतो. वेलकम टू कोकोनट अनालिसिस ऍप, हे काय टेक्स्ट व्ह्यू आहे. फिल आउट युअर क्रेडेन्शियल टू कंटिन्यू, काय टेक्स्ट व्ह्यू आहे. आपण युजर कडून इनपुट एक्सेप्ट करतोय म्हणून आपण ईमेल आयडी आणि पासवर्ड युज करतोय, तर हे काय एडिट टेक्स्ट आहे. आपल्याला जेव्हा आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायचं त्यासाठी आपल्याला बटनची रिक्वायरमेंट असते. मग डोंट हॅव अन अकाउंट, साइन अप, फॉरगॉट युअर पासवर्ड, हे जे बेसिकली राईट, हे सगळे काय टेक्स्ट व्ह्यू आहे. पण हे क्लिकेबल टेक्स्ट व्ह्यू आहे. ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी?
नाही नाही. हा, फॉरगेट पासवर्ड आहे ना, हे काय इथे आपण क्रिएट केलंय रिसेट पासवर्ड, हे फॉरगोट पासवर्ड आहे. आपण काय क्रिएट केलं, एक एक ऍक्टिव्हिटी बनवली आहे. ऍक्टिव्हिटी म्हणजे बेसिकली स्क्रीन ज्याच्या थ्रू युजर इंटरॅक्ट करतोय, राईट. आता ह्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल जसं आपण आता ह्याच्यामध्ये कोणते युआय कॉम्पोनंट आपण युज करतोय, रजिस्टर हिअर, हे काय टेक्स्ट वेग आयडी टेक्स्ट आहे. रजिस्टर हिअर हे टेक्स्ट वेग का एडिट टेक्स्ट आहे, कोणता युआय कॉम्पोनंट आहे? ओके, नेम, ईमेल, मोबाईल नंबर, पासवर्ड, रिपासवर्ड, हे कोणते युआय कॉम्पोनंट आहे? एडिट टेक्स्ट, व्ह्यू नाही, एडिट टेक्स्ट. हा. साइन अप काय? परफेक्ट. तर तुम्हाला जेव्हा एक्स्ट्राला असं विचारणार राईट की तुम्ही कोणते युआय कॉम्पोनंट युज केलं, तर तुम्हाला हे बेसिक युआय कॉम्पोनंट तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके, बरं. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे तो आहे मेन्यू. आपण जो साईड नेव्हिगेशन ड्रायव्हर मध्ये जो मेन्यू लोड करतोय तो कुठून लोड होतोय? मेन्यू, इथे साईड मेन्यू आपण बनवलंय तिथून आपण मेन्यू लोड करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिप मॅप. बाय डिफॉल्ट अँड्रॉइडचं जे आयकन असतं राईट ते इथे असतं. आपण ह्याला पाहिजे तर आपण आपल्या आयकन बरोबर पण रिप्लेस करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॅल्यूज फोल्डर. ह्याच्यामध्ये काय कलर्स डॉट एक्झएमएल. थ्रू आउट ग्लोबली जे पण आपण कलर्स यूज करतो ऍप्लिकेशन मध्ये राईट ते आपण इथे मेन्शन करत असतो. आता बेसिकली काय आहे की तुम्हाला प्रत्येक टाइम तुम्ही कलरचा हेक्साडेसिमल कोड लक्षात नाही ठेवू शकत, बरोबर. त्यासाठी काय करतोय आपण त्या हेक्साडेसिमल कलर कोडला एक नाव असाइन करून देतोय. आणि आता आपल्याला जेव्हा पण थ्रू आउट ऍप्लिकेशन एखादा जे पण युआय कॉम्पोनंट आहे त्याला जर कलर करायचं असेल तर आपण फक्त त्या नावाला कॉल करणार आणि तो जो कलर आहे तो त्याला अप्लाय होऊन जाणार आहे. त्यासाठी आपण काय युज करतो, कलर्स डॉट एक्झएमएल. थ्रू आउट ग्लोबली जे आपल्याला कलर्स एक्सेस करायचे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर फॉन्ट सेलेक्ट, जे आपण थर्ड पार्टी फॉन्ट यूज करतोय त्याची ही लिंकिंग फाईल आहे. त्याच्यानंतर एक फॉन्ट बाय डिफॉल्ट आपल्याला लोड करायला लागतो ते आहे एल्गेरिया फॉन्ट. त्याच्यानंतर स्ट्रिंग्स डॉट एक्झएमएल, राईट. तर थ्रू आउट जे पण आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला ऍपचं नाव चेंज करायचं राईट, तर तुम्ही इथून ऍपचं नाव चेंज केलं तर पूर्ण अख्खा सोर्स कोड मध्ये तुमचं ऍप्लिकेशनचं नाव चेंज होऊन जाणार आहे, राईट. तर हे काय स्ट्रिंग्स डॉट एक्झाम थ्रू आउट ग्लोबली जे पण आपण स्ट्रिंग्स यूज करतोय राईट ते आपण इथे शो करतोय. स्टाईल्स डॉट एक्झामल, आपली जी ऍप्लिकेशनची जी थीम आहे जे ते आपण ऍप्लिकेशन थीम बनवतो राईट ते इथून आपण क्रिएट करतो. थीम डॉट ऍप कॉम्पॅक्ट लाईट डॉट नो एक्शन बार, ही आपली ऍप्लिकेशनची बेस ऍप्लिकेशन थीम आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे जे तुम्हाला 100% विचारणार ते बिल्ड डॉट ग्रेडल. तर बिल्ड डॉट ग्रेडल मध्ये काय असतं, जे पण आपण लायब्ररीज डिपेंडन्सीज जे आपण युज करतो राईट ते सगळे लायब्ररीज डिपेंडन्सीज आपण इथे युज करतोय, राईट. आता फॉर एक्झाम्पल आपण जे आपलं जो मशीन लर्निंगचा जो मॉडेल आहे राईट त्याला लोड करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला कोणती लायब्ररी लागते, टेन्सर फ्लो लाईट लागतं, राईट. टेन्सर फ्लो लाईट 2.12.0 हा त्याचा व्हर्जन आहे बेसिकली. त्याच्यानंतर गुगल मॅप मध्ये राईट मॅप शो करणे त्याचे नियर बाय प्लेस शो करण्यासाठी कोणती लायब्ररी लागते, जीएमएस प्लेस सर्व्हिस मॅप्स आणि खाली प्लेसेस, हे दोन डिपेंडन्सीज आपल्याला रिक्वायर्ड असतात. जे आपण जनरेटिव्ह ए आय मॉडेल युज करतो राईट चॅटबॉट मध्ये राईट त्यासाठी जी लायब्ररी लागते ती कोणती आहे, जनरेटिव्ह ए आय 0.7.0. आता हे जे काही रिस्पॉन्स सेंड करणार आहे राईट त्यासाठी आपल्याला ओके एचटीटीपी आणि वॉली लायब्ररी लागतं सपोर्टिव्ह लायब्ररीज म्हणून, तर ते आपण इथे ऍड करतोय. त्याच्यानंतर जे आपल्याला डेटा भेटतो राईट जीएसएन मध्ये राईट रेट्रोफिट आपण इथे युज करतो ते पण आपण इथे इन्क्लूड करतोय. त्याच्यानंतर आपण जे युआय बनवलंय पूर्ण ते मटेरियल युआय त्यासाठी मटेरियल लायब्ररी लागते. त्याच्यानंतर आपण फायरबेसची आपल्याला लायब्ररी लागतात, फायरबेस ऑथ, फायरबेस डेटाबेस, फायरबेस स्टोरेज, हे पर्टिक्युलर इम्पॉर्टंट लायब्ररीज आहे जे आपण कम्प्लिटली युज करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं डिफॉल्ट कॉन्फिगरेशन राईट, ह्याच्यामध्ये काय मिनिमम एसडीके, कंपाईल एसडीके. एसडीके म्हणजे काय असतं, एसडीकेचं फुल फॉर्म काय असतं? एक्झॅक्टली, एसडीके स्टँड फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. अजून एक असतं ते असतं एनडीके, नेटिव्ह डेव्हलपमेंट किट, राईट. तर हे जे कन्फिगरेशन आहे राईट डिफॉल्ट कन्फिगरेशन हे काय सांगतोय बेसिकली, हे सांगतोय की आपलं जो ऍप्लिकेशन आहे त्याचा मिनिमम एसडीके व्हर्जन 21 आहे, कंपाईल एसडीके व्हर्जन 34 आहे आणि टार्गेट एसडीके व्हर्जन 34 आहे. इझी शब्दांमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही असं लक्षात ठेवा
की जो अँड्रॉइडचा लॉलीपॉप व्हर्जन होता राईट, त्या तो आपला मिनिमम ऍप्लिकेशन सपोर्ट करणार आहे आणि मॅक्सिमम आपलं ऍप्लिकेशन कुठपर्यंत चालणार आहे, जे आताचे लेटेस्ट आहे राईट अँड्रॉइड 14 15 त्या सगळ्यामध्ये आपलं ऍप्लिकेशन वर्क करणार आहे. म्हणजे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे सगळ्यामध्ये आपलं ऍप्लिकेशन वर्क करणार आहे, सपोर्ट करणार आहे. ह्याच्यात काही डाऊट वेरी? ओके. आता ह्याच्यानंतर आपण कोडच्या इम्पॉर्टंट एक फाईल्सला बघूया राईट. आता जेव्हा आपण कोडचा पार्ट जेव्हा आपण बघतो राईट, त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट मेथड्स माहिती असायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला लॉग इन करायचं असतं राईट, तर आपण फायरवेची मेथड यूज करतोय. फायरवेची मेथड त्याच्या पण आधी तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. जेव्हा तुमचा कोड बघणार ना एक्सटर्नल, तर तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही विचार, फक्त एकच लाईन विचारणार आणि त्याच्यावरूनच डिटरमाइन होऊन जातं की हा प्रोजेक्ट तुम्ही केलाय का नाही केलाय, तुम्हाला जावा नॉलेज ऍप्लिकेशनच्या बद्दल माहिती पण आहे का नाही माहिती राईट. तर तुम्हाला म्हणणार एक्सप्लेन पब्लिक क्लास लॉग इन ऍक्टिव्हिटी एक्सटेंड्स ऍप कॉम्पॅट ऍक्टिव्हिटी. पब्लिक काय असतं जावामध्ये? राईट, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड हे काय ऍक्सेस स्पेसिफायर. क्लास काय असतं? राईट, क्लास हे बेसिकली कीवर्ड आहे सिम्पल. लॉग इन ऍक्टिव्हिटी हे काय क्लासचं नाव आहे, आपण एक्सटेंड करतोय दुसरी क्लासला जिचं नाव आहे ऍप कॉम्पॅट ऍक्टिव्हिटी. आता आपण ऍप कॉम्पॅट ऍक्टिव्हिटीला का एक्सटेंड करतोय? बरोबर. ऍप कॉम्पॅट ऍक्टिव्हिटी मध्ये अँड्रॉइड लाईफ सायकलचे टोटल जे काही मेथड असतात राईट, टोटल अँड्रॉइड ऍप कॉम्पॅक्ट मध्ये काय असतात, अँड्रॉइड लाईफ सायकलचे टोटल 7 मेथड्स असतात जे डिक्लेअर आणि डिफाईन केलेले असतात. थांबा. तर अँड्रॉइड ऍक्टिव्हिटी लाईफ सायकलची ही जी डायग्राम आहे राईट, हे तुम्हाला खूप वेळ काढायला पण सांगतात राईट, की हे डायग्राम काढून दाखवा. तर ह्याच्यामध्ये जे काही टोटल 7 मेथड्स आहेत, ऑन क्रिएट, ऑन स्टार्ट, ऑन रेझ्युमे, ऑन पॉज, ऑन स्टॉप, ऑन डेस्ट्रॉय, ऑन रिस्टार्ट, तर हे 7 मेथड्स डिक्लेअर आणि डिफाईन केलेले असतात ऍप कॉम्पॅट ऍक्टिव्हिटीमध्ये राईट. तर आपल्याला जेव्हा एखादी ऍक्टिव्हिटीला आपण क्रिएट करतो तर हे मेथड्स आपण त्याला कॉल करतो, तर हे मेथड्सला आपल्याला कॉल करण्यासाठी ऍप कॉम्पॅट ऍक्टिव्हिटीला एक्सटेंड करायला लागेल. जर आपण तिला एक्सटेंड नाही केलं तर हे मेथड्सला आपण कॉल नाही करू शकणार. आता इम्पॉर्टंट थिंग ऑन क्रिएट मेथड आहे राईट. तर ऑन क्रिएट मेथडचं तुम्हाला असं विचारतात की बाबा ऑन क्रिएट मेथड काय, जेव्हा ऍक्टिव्हिटी क्रिएट होतं तेव्हा ऑन क्रिएट मेथडला कॉल होतो. मग तुम्हाला ते असं म्हणू शकतात की एक कोड लिहून दाखव ऑन क्रिएट मेथडचा राईट. तर हे असं छोटे छोटे कोड्स आहेत राईट, ते पण तुम्हाला असं स्वतःहून तुम्हाला असं सांगू शकतात की बाबा कोड लिहून दाखव ऑन क्रिएटचा किंवा ऑन स्टार्टचा, हे सगळे थिंग्स. तर तुम्हाला ह्याची एक स्टडी करायला लागेल राईट. तुम्हाला मी लिंक शेअर करून देतो, इथे शेअर करतो तुम्ही, हे तुम्ही तुमच्या ह्याच्यात ओपन करून घ्या. त्याच्यानंतर जे नेक्स्ट थिंग आहे राईट, ते काय आता ऑन क्रिएटच्या वरती जे पण आपण इथे लिहितोय त्याला काय म्हणतात, डिक्लेरेशन असं म्हणतात. जे काय आपण वरती डिक्लेअर केलंय त्याला फ्रंट एंड बरोबर आपण कनेक्ट करणार आहे राईट. त्यासाठी आपण फाइंड व्यू बाय आयडी ही मेथड यूज करतो. जेव्हा आपल्याला एक ऍक्टिव्हिटी मधून दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं असतं तेव्हा आपण स्टार्ट ऍक्टिव्हिटी, न्यू इंटेंट, गेट ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट आणि करंट क्लास. आता स्टार्ट ऍक्टिव्हिटी ही काय मेथड आहे, न्यू ही काय जेव्हा आपल्याला डायनॅमिकली मेमरी अलोकेट करायची असते तेव्हा आपण न्यू कीवर्ड यूज करतो. जेव्हा आपल्याला इंटेंट, इंटेंट कधी यूज करतो, जेव्हा एक ऍक्टिव्हिटी मधून दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये स्विच करायचं असतं तेव्हा आपण इंटेंट यूज करतो. आणि जो इंटेंट असतो तो दोन आर्ग्युमेंट एक्सेप्ट करतो. एक गेट ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट मध्ये आपला करंट क्लासचा नाव असतो राईट, आणि दुसरं काय रिसेट पासवर्ड ऍक्टिव्हिटी डॉट क्लास, म्हणजे ती क्लास ज्याच्यामध्ये आपल्याला जायचंय म्हणजे स्विच व्हायचंय, असं दोन आपण इथे एक्सेप्ट करतोय. त्याच्यानंतर आपण इथे फायरबेस ऑथ यूज करतोय, त्याला आपण इथे काय करतो, इनिशियलाइज करतोय फायरबेस ऑथ, फायरबेस डेटाबेसला. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे थिंग आहे राईट, ते काय तुम्हाला मेथड माहिती असायला पाहिजे. जेव्हा आपल्याला युजरला एखादा लॉग इन करायचं असतं तेव्हा फायरबेसची जी मेथड आपण यूज करतो ती कोणती मेथड असते, साइन इन विथ ईमेल अँड पासवर्ड. त्या पर्टिक्युलर मेथडच्या थ्रू आपण जे काही युजर आहे त्याला साइन इन करून देतो. जेव्हा युजरचा आपण अकाउंट क्रिएट करतो राईट, रजिस्टर करतो राईट, तेव्हा आपण फायरबेसची जी मेथड यूज करतो इथे प्रत्येक जागी कोडमध्ये कमेंट केलंय राईट, सो दॅट जेव्हा तुम्ही कोडला गो थ्रू करणार तर तुम्हाला कोडचा कोणता पार्ट काय काम करतोय ते तुम्हाला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर इथे आपण जे फायरबेसची मेथड यूज करतो ती मेथड कोणती आहे, क्रिएट युजर विथ ईमेल अँड पासवर्ड. या मेथडने काय असतं, फायरबेस मध्ये युजरचा नवीन अकाउंट क्रिएट होतो
अकाउंट क्रिएट झाल्यानंतर ही वाली जी मेथड आहे राईट, या मेथडने काय असतं फायरबेस मध्ये जे काही युजरचं अकाउंट क्रिएट झालंय राईट, त्याचं इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतो फायरबेस रिअल टाइम डेटाबेस मध्ये. तर जर तुम्हाला असं विचारलं की बाबा अकाउंट क्रिएट करण्यासाठी कोणती मेथड यूज होते, एकच लाईनचा आन्सर आहे क्रिएट युजर विथ ईमेल अँड पासवर्ड. हा फायरबेसचा मेथड आहे जसं यूज करून आपण अकाउंट क्रिएट करतो. साइन इन करण्यासाठी कोणती मेथड आहे, साइन इन विथ ईमेल अँड पासवर्ड. आणि जर युजर पासवर्ड विसरून गेला राईट, त्याला पासवर्ड रिसेट करायचं असेल त्यासाठी कोणता मेथड आहे, सेंड पासवर्ड रिसेट ईमेल. ह्याचं ऑलरेडी आपण एक टेम्पलेट बनवलेलं असतं राईट. जेव्हा तुम्ही इथे फायरबेस मध्ये येणार ऑथेंटिकेशन मध्ये टेम्पलेट्स मध्ये येणार, इथे पासवर्ड रिसेटचा हा काय टेम्पलेट असतो. ह्याच्यात काही डाऊट क्वेरी? नाहीये. ओके. आता आपण जे आपलं चॅट ऍक्टिव्हिटी राईट, आपण त्याच्यावर येऊया राईट. तर ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट काय, तुम्हाला हा मॉडेल माहिती असायला पाहिजे. आपण जे मॉडेल इथे यूज करतोय तो मॉडेल कोणता आहे, जेमिनी 1.5 प्रो. हा काय आपण जनरेटिव्ह एआयचा काय मॉडेल यूज करतोय. आणि खाली काय तुमची एपीआय की आहे राईट. आता ही जी एपीआय की आहे ही काय व्हॅलिड आहे 3 मंथ साठी, त्याच्यानंतर ही ऑटोमॅटिकली एक्सपायर होऊन जाणार आहे. जर तुम्ही याला खूप जास्त यूज केलं तर तुमचे जे टोकन्स आहेत ते संपून जाणार, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड ऍड करायला लागेल राईट, फर्दर ह्याला कंटिन्यू करण्यासाठी राईट. तर ते तुमच्या युटिलायझेशन वर हे डिपेंड करणार आहे. सो आपण इथे जेव्हा तुम्हाला विचारणार राईट तुम्ही कसं बनवलं राईट, त्यासाठी काय जनरेटिव्ह मॉडेल आपण युज करतो. त्याच्यामध्ये आपण मॉडेल नेम जेमिनी 1.5 प्रो आणि एपीआय की आपण इथे ऍड करतोय. ह्याच्यानंतर काय ग्लोबल स्कोप राईट, ह्याच्यामध्ये जे काही आपण युजर क्वेरी टाकतो राईट, तो जेमिनी 1.5चा जो सर्व्हर आहे राईट, त्याच्यावर तो सर्व्हरवर रिक्वेस्ट सेंड करतो. जे पण आपण असं इथे इनपुट दिलंय राईट, आपण जे काही क्वेरी करतो तो काय बेसिकली प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रॉम्प्ट आहे. तर तो जो काही प्रॉम्प्ट असेल त्याचा कंटेंट जनरेट करणार. कंटेंट जनरेट केल्यानंतर जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मध्ये स्टोअर करणार. आणि टेक्स्ट टू रिझल्ट डॉट टेक्स्ट इज इक्वल टू रिस्पॉन्स डॉट टेक्स्ट. तर जो काही रिस्पॉन्स जनरेट झालाय राईट सर्व्हरवरून आपल्याला जेसन फॉर्मॅटमध्ये जे काही डेटा भेटलाय तो सगळा डेटा आपण रिझल्ट वर डिस्प्ले करणार आहे. इथे तुम्हाला 2 थिंग्स लक्षात ठेवायची आहे. जनरेटिव्ह एआय मॉडेल आपण युज करतोय, जे काही युजर क्वेरी करतो जेमिनी 1.5 प्रो कडे रिक्वेस्ट सेंड होते, जेसन फॉर्मॅटमध्ये डेटा भेटतो, आणि जे काही रिस्पॉन्स आपल्याला भेटतो तो आपण डिस्प्ले करतोय. ह्याच्यात काही क्वेरी डाऊट? ओके. त्याच्यानंतर जे आपण कोकोनट अनालिसिस, जो आपला कोकोनट अनालिसिस फ्रेगमेंट आहे राईट, तर इथे आपण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आपण इथे लोड करतो आपलं टीएफ लाईट मॉडेल. तर हे जे काय आपलं टीएफ लाईट मॉडेल असतं बेसिकली राईट, तो आपण जेव्हा इथे लोड करतो तर जे काही आपलं ऍसेट फोल्डर आहे राईट, या मॉडेल मधून तो डेटाला फेच करणार. इनपुट स्ट्रीम इज गेट कॉन्टॅक्ट डॉट गेट एसेट डॉट ओपन लेबल मॅपिंग डॉट जेसन. जेसन मध्ये पण आपण इथे काय डेटा ऍड केलाय राईट. इथे जे आपण 5 डिसीज घेतलेत राईट, बर्ड रूफ ड्रॉपिंग, सेकंड आहे बर्ड रोट, थर्ड आहे ग्रे लीफ स्पॉट, आणि मग लीफ रोट, आणि मग 5वा आहे स्टीम ब्लिडिंग राईट. असे हे टोटल 5 डिसीज आहेत राईट, जे आपण इथे प्रिडिक्ट करतोय बेसिकली, ते आपण इथे टाकलंय. तेच डेटा इथे जेसन मध्ये आपण इथे पॉइंट आउट करतोय. तर इथे जेव्हा आपण फ्रॅगमेंट मध्ये येतं तर हे काय करतो, बफर रीडर थ्रू जातो तिथे राईट, आणि इनपुट स्ट्रीम रीडरवरून तो डेटाला प्रोसेस करायला स्टार्ट करतो. सेम जेसन ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला डेटा भेटणार, त्याला आपण प्रोसेस करणार. जे काही आपलं इमेज आहे आणि जे काही युजर रिस्पॉन्स देणार आहे राईट, त्याच्या बेसिसवर जे काही प्रिडिक्शन आहे तो त्याला अनालाइज करणार आहे. आणि अनालिसिस केल्यानंतर तो इथे आपल्याला रिस्पॉन्स मध्ये जो काही रिझल्ट येणार आहे तो तिथे आपल्याला डिस्प्ले करणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग जे येते राईट, आपल्याला इमेज सिलेक्ट करण्यासाठी गॅलरी मधून आपण इमेज सिलेक्ट करतोय राईट, त्यासाठी आपण इथे आपण काय करणार आहे, परमिशन देणार आहे. ओपन गॅलरी ही काय परमिशन आहे बेसिकली जे आपण प्रोव्हाइड करतोय. तर ही ओपन गॅलरी मधून काय करतोय, इंटेंट डॉट ऍक्शन पिक म्हणजे गॅलरी ओपन करा, आणि त्याच्यानंतर जे काही रिझल्ट डिस्प्ले होणार आहे म्हणजे आपल्याला URI रिटर्न होतं राईट. जेव्हा आपण एखादं इमेज सिलेक्ट करतो तेव्हा आपल्याला URI इन द फॉर्म ऑफ रिस्पॉन्स आपल्याला तो भेटतो तिथे. जर इन केस आपला मॉडेल जो आहे फेक झालाय, म्हणजे फेक म्हणजे जर तो लोड नाही झालाय इन शॉर्ट राईट, तर आपल्याला इथे रिस्पॉन्स मध्ये शो करतोय की मॉडेल फेल्ड, या टाइप मध्ये आपण इथे शो करणार आहे. ह्याच्यात काही डाऊट क्वेरी? आयओ एक्सेप्शन्स काय असतात? आयओ एक्सेप्शन्स काय असतात?
एक्झॅक्टली. तुम्हाला हे पण तुम्हाला विचारणार आहे, राईट? तुम्हाला मी पर्टिक्युलर थेअरीचे जे पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहेत, राईट? ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याची तुम्हाला प्रिपरेशन करायची, राईट? ते पण तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. आणि ते एक्झाम मध्ये पण तुम्हाला नक्की विचारलं जातात किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या जॉब इंटरव्ह्यू मध्ये जाणार तेव्हा पण तुम्हाला ते हे विचारणार आहे. वेल, त्याच्यानंतर आपण इथे मॉडेल क्लास बनवलाय, राईट? जे आपण रजिस्टर करतोय तेव्हा ही मॉडेल क्लास आपण युज करतोय. ते आपण स्ट्रिंग्स डिक्लेअर करतोय. हे एम्प्टी कन्स्ट्रक्टर आहे, हे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. आणि इथे जे काय आपण टाकतो ते काय गेटर्स आणि सेटर्स आहे. गेटर्स आणि सेटर्स हे काय असतात? बेसिकली मेथड्स आहेत ज्याच्या थ्रू आपण फायरबेस मधून डेटा स्टोअर आणि फेच करायचं काम करतो. आता त्याच्यानंतर स्टोर रिकमेंड फ्रॅगमेंट आहे, राईट? आता स्टोर रिकमेंड फ्रॅगमेंट मध्ये आपण इथे काय युज करतोय? सगळ्यात इम्पॉर्टंट गुगल मॅप आपण युज करतोय, राईट? ह्याच्यात तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट जे मेथड लक्षात ठेवायचं आहे तो कोणता आहे? एफ यूज लोकेशन प्रोव्हायडर क्लायंट. ह्याच्यामध्ये तुम्ही 3 स्टेप मध्ये तुम्हाला हे पूर्ण लक्षात ठेवायचं. पहिलं स्टेप काय असतं? जेव्हा आपण युजर फर्स्ट टाइम ऍप इन्स्टॉल करतो, राईट? तर आपण एनेबल माय लोकेशन या मेथडला कॉल करतो, राईट? जसं तुम्ही आता पाहिलं होतं की तो मला विचारत होता की बाबा रन टाइम मध्ये की लोकेशन एनेबल कर सो दॅट मी तुझी करंट लोकेशन फॅच करू शकू, राईट? त्यासाठी आपण एनेबल माय लोकेशन या मेथडला कॉल करतो. जेव्हा तो मेथडला कॉल करतो तेव्हा युजर काय करतो? परमिशन देतो. त्याच्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय असतं? एफ यूज लोकेशन प्रोव्हायडर क्लायंट असतं. हे जे तुमचं आहे एफ यूज लोकेशन क्लायंट, राईट? तर ह्याचं काम काय आहे? जे करंट युजर आहे, राईट? त्याची जे काही लोकेशन आहे तो त्याला फेच करणार आणि फेच केल्यानंतर जो गुगल मॅप आहे ऑन मॅप रेडी, राईट? तर इथे काय करणार? तो लोकेशन शो करणार. जो तुम्हाला ब्ल्यू कलरचा दिसत होता तो माझी करंट लोकेशन होती, राईट? तो मॅप मध्ये शो करत होता. तर तो इथे ओव्हरऑल शो म्हणजे इथे तो डिस्प्ले करत होता. इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा डिस्प्ले झालं त्याच्यानंतर आपण इथे काय केलंय? वर्ड्स यूज केलेत, राईट? आता आपल्याला कोण दाखवायचं, राईट? आपल्याला बेसिकली हे एग्रीकल्चर रिगार्डिंग आहे, राईट? तर एग्रीकल्चर स्टोर मध्ये पण बर्ड रूट लीफ रोट स्ट्रीम ब्लेडिंग, राईट? ह्याच्या रिगार्डिंग ज्या शॉप्स मध्ये प्रोडक्ट कंटेन होतात, राईट? तसले जे आहेत, राईट? जे शॉप आहेत ते आपण इथे ओव्हरऑल शो करतोय. तर ते आपण इथे ओव्हरऑल इथे डिस्प्ले करणार आहे. त्याच्यानंतर फेच नियर बाय प्लेसेस मेथडला आपण कॉल करणार. तर जे माझं लॅटिट्यूड लॉंजिट्यूड असतं, राईट? त्या लोकेशन मध्ये फेच होतं. आणि जे आपण वरती कीवर्ड्स घेतलेत, राईट? ते इथे शो होतात. इथे हा काय URL आहे? हा URL मध्ये काय असतं? जे पण नियर बाय मध्ये हा फायरबेस नाही, सॉरी, गुगल मॅपचा हा स्टँडर्ड URL आहे, राईट? map.googleapis.com/maps/api/places नियर बाय सर्च. आणि पुढे जे काही डेटा आपल्याला भेटणार आहे ते जेसन फॉर्मॅट मध्ये असणार आहे, राईट? तर जे काही नियर बाय माझे इथे 3000 म्हणजे 3 किलोमीटर आहे, राईट? 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जे पण माझ्या नियर बाय हे पर्टिक्युलर शॉप्स ज्याच्यामध्ये ह्याच्या रिगार्डिंग मटेरियल कंटेंट होत असेल, राईट? तो मला तिथे डिस्प्ले करणार रिझल्ट मध्ये. आणि मग आपण काय करतो? इथे अडॅप्टर क्लास आपण क्रिएट करतोय. अडॅप्टर क्लासच्या थ्रू काय करतो? एक एक करून आपण कार्ड मध्ये जे काही डेटा आहे ते आपण इथे लोड करतोय आणि डिस्प्ले करतोय. ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी? ओके. आता आपण नेक्स्ट, आता इथे आपलं ऍप लेवलवर सगळं टीचिंग कम्प्लीट झालंय. आता नेक्स्ट जे तुम्हाला स्टडी करायचे ते थेरिटिकल क्वेश्चन्स. सगळ्यात आधी जे तुम्हाला विचारणार, राईट? ते आहे अँड्रॉइड सिस्टम आर्किटेक्चर. तर अँड्रॉइड सिस्टम आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला हे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, डालविथ व्हर्च्युअल मशीन काय असतं? तुमचं अँड्रॉइड ऍप्लिकेशन कोणत्या लेअरवर वर्क करतं? तर ऍप्लिकेशन लेअरवर वर्क करतं. तुम्हाला ही डायग्राम काढायला सांगू शकतात, राईट? त्याच्यानंतर तुम्हाला विचारू शकतात लिनक्स कर्नल काय असतं, ऍप्लिकेशन फ्रेमवर्क काय असतं, राईट? ह्याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन आहे, राईट, त्याच्यामध्ये पॅकेज मॅनेजर काय असतं? हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारू येऊ शकतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला थिअरिटिकल वे मध्ये तुम्हाला स्टडी करायला लागेल. ह्याची पण मी लिंक तुम्हाला इथे एक शेअर करून देतोय. त्याच्यानंतर जे तिसरं इम्पॉर्टंट थिंग आहे ते काय येणार आहे तुमचं? अँड्रॉइड UI कॉम्पोनंट्स. तर अँड्रॉइड UI कॉम्पोनंट्स मध्ये हे ऍटलिस्ट तुम्हाला, पण हे तर खूप वास्ट आहे, काही छोटंसं नाही, पण ऍटलिस्ट तुम्हाला हे
13 UI कॉम्पोनंट्स तर बेसिक तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. जसं टाइम पिकर, जर तुम्हाला टाइम चूज करायचं असेल तर तुम्ही टाइम पिकर यूज करणार, जर तुम्हाला डेट चूज करायचं असेल तर तुम्ही डेट पिकर यूज करणार, राईट. जर तुम्हाला ड्रॉपडाऊन मध्ये लिस्ट शो करायचं असेल तर तुम्ही स्पिनर यूज करणार. जर तुम्हाला रेडिओ बटन यूज करायचं असेल, राईट, चेक अनचेक करण्यासाठी 2 स्टेट्स मध्ये, तर तुम्ही रेडिओ बटन यूज करणार. बाकी तर आपण हे कव्हर केलं, राईट. टेक्स्ट व्यू, एडिट बटन, टेक्स्ट इमेज बटन, हे तुम्हाला बेसिक युआय कॉम्पोनंट्स हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्हाला असं विचारणार की म्हणजे तुम्ही 4 लोक ग्रुपमध्ये मेंबर असेल तर तुम्हाला विचारणार की चला कोणते तरी 5 युआय कॉम्पोनंट सांगा आणि त्यांचा मिनिंग पण सांगा, काय असतं, काय यूज करतो आपण, असं तुम्हाला ते प्रश्न विचारणार ओव्हरऑल, राईट. तर तुम्हाला ही पण एक स्टडी करायचं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी? ओके, आता लास्ट जे आहे ते आहे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर जे तुम्हाला डाउनलोड करायचं. तर सगळ्यात आधी जे तुम्हाला डाउनलोड करायचं ते काय, अँड्रॉइड स्टुडिओ इलेक्ट्रिकल EL, राईट. ही पर्टिक्युलर लिंक आहे. ह्याच्यावर जेव्हा तुम्ही जाणार तर जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल करणार तर हा जो फर्स्ट वाला आहे, राईट, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यावर क्लिक करणार तर जो काही आपलं अँड्रॉइड स्टुडिओचा सेटअप आहे, राईट, तो इथे डाउनलोड होणार आहे आणि मग तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे. आणि दुसरा जो सॉफ्टवेअर आहे ह्याची लिंक पण तुम्हाला मी शेअर करून देतो. ह्याच्यानंतर जो दुसरा सॉफ्टवेअर आहे तो काय, इलेक्ट्रिकल एनएडएस डाउनलोड करायचा. तर एनएडएस वर जेव्हा तुम्ही जाणार, राईट, इथे डाउनलोड नावावर तुम्ही क्लिक करणार, राईट. जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करणार, राईट, तुम्हाला या टाईपचं युजर इंटरफेस बघायला भेटेल. इथे आता हे माझा ऍड्रेस आहे, राईट. तुमच्या इथे तुमचा डिफरंट ऍड्रेस असेल ओव्हरऑल, राईट. तर तुम्हाला जे डेव्हलपर असेल तो तुम्हाला रिक्वेस्ट सेंड करेल आणि मग तो तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला कोड सेटअप आणि रन करून देणार आहे. तर तुम्हाला ह्याचे स्क्रीनशॉट जे ते शेअर करायचं आहे. तर ह्याची पण मी तुम्हाला एक लिंक शेअर करून देतो, एनीडेस्क. तर तुम्हाला हे पर्टिक्युलर जे सॉफ्टवेअर्स आहे, राईट, ते सगळं तुम्हाला डाउनलोड करायचे. आणि हे जे टीचिंग पार्टची रेकॉर्डिंग लिंक आहे, राईट, हे जिओ सर्व्हरवर स्टोअर होणार आहे, राईट. जसं हे रेडी होईल मी अभिजितला शेअर करून देईल, तो तुम्हाला फॉरवर्ड करून देईल, ठीक आहे. ह्याच्यात काही डाऊट, क्वेरी? हॅलो. बोल. एकदा मला परत ते एक्झिक्युशन दाखवू शकता का तुम्ही ह्याचं ऍपचं? आपण ऍप, ऍक्च्युअली हे इमेज अपलोड करणं आलं. ओके, एक सेकंड. आणि काय करा माहितीये का, एक रॅन्डम इमेज जी काहीच कोकोनट रिलेटेड नाही ते अपलोड करून टाका फक्त. त्याच्यात इथे डिटेक्ट करणार आहे, कारण जेव्हा तुम्ही इथे एखादी इमेज टाकणार आहे, राईट, जर ती कोणती पण इमेज असेल, राईट, तर त्याला टॅग करणार की हे कोकोनट आहे. असं थोडी कधी होतं. असं ही इमेज घेतलं मी, राईट. हा. इथे मी आता इमेजेस वर काहीतरी इथे मी ऑप्शन घेऊया, राईट. आणि इथे अनालाइज ट्री हेल्थ, तर इथे तो दाखवणारच आहे. अरे बट आम्हाला टीचर खवळतील असं वाटत नाही का खूप? नाही कळणार, तुमचाच हा पहिला प्रोजेक्ट थोडी आहे. आम्ही ह्याच्या आधी रेटिना अनालिसिस खूप सारे बनवलेत, राईट. तुम्ही जेव्हा इथे कोणती पण इमेज टाकणार, राईट, तुम्ही सगळं फ्रीचा युज करताय, राईट. तुम्ही ते पेड काही युज नाही करत आहे, राईट. जसं IMDचा तुम्ही युज नाही करत आहे किंवा मायक्रोसॉफ्टचा तुम्ही युज नाही करत आहे ओव्हरऑल. तर इथे जेव्हा तुम्ही एखादी इमेज अपलोड करतात, राईट, आता ह्याला कसं कळणार की बाबा ती इमेज हीच आहे, राईट. आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इथे टॅगिंग असतं जेव्हा तुम्ही मशीन लर्निंग युज करतात, राईट. आता तुम्ही जर फायरबेसचा ML विजन जरी सुद्धा युज केलं ना, त्याच्यात मध्ये पण जर तुम्ही काही पण टाकलं, राईट, तो फायरबेस पण त्याला एक इमेजेस कन्सिडर करणार आहे. आता तुम्ही इथे एखादी लिफ्टची इमेज टाकतात, राईट, तर तुम्ही स्वतः विचार करा का एका इमेजवरून तुम्हाला सगळं डेटा भेटू शकतं का? आता इथे, आता फॉर एक्झाम्पल ही इमेज टाकली, राईट, हिला बघून तुम्ही सांगू शकतात का ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? जी अॅक्युरेसी असते, राईट, जे तुम्ही जे डेटा सेट दिलाय त्याची अॅक्युरेसी फक्त आणि फक्त 4% आहे ट्रेन केल्यानंतर. जर त्याला रिअल इथे जर मी टाकलं ना तर तुमचं डेटा सेट इथे काम पण नाही करणार आहे.
राईट. आधी मला तर उलट खूप इझी होतं. जेन्युइनली सांगू, हे क्वेश्चन आन्सर एवढं सगळं कोड करायची पण गरज नाही. फक्त एक इमेजवर जायचं आहे तर. पण पॉइंट असं असणार, की मग तुमचे टीचर तुम्हाला म्हणणार, की बाबा तुमची अॅक्युरसी काय आहे? आता जे तू डेटा सेट दिलाय त्याची अॅक्युरसी फक्त 4% आहे, राईट? त्याला फायनल कन्व्हर्ट करून, छाट शूट करून जे फायनल TF लाईट मॉडेल क्रिएट झाले त्याच्यामध्ये, तर त्याची 4%ची अॅक्युरसी तर काही होणार पण नाही ना इथे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला इथे क्वेश्चनरी फॉर्मची गरज आहे, इम्पॉर्टंट थिंग. म्हणून मी तुम्हाला म्हणालो, की तुम्हाला मी एक एक्सेल फाईल शेअर करणार आहे, राईट? की त्या एक्सेल फाईल मध्ये हंड्रेडचे हंड्रेडचे डिफरंट डिफरंट कॉम्बिनेशन बनवलेत, राईट? की त्याच्यामध्ये येस नो काय काय जेव्हा तुम्ही करणार, राईट, तर त्याच्याने कोणतं कॉम्बिनेशननी काय क्रिएट होणार आहे, सो दॅट जेव्हा तुम्ही तिथे हे प्रिडिक्ट करणार ओव्हरऑल, राईट, तर तो तिथे तुम्हाला तसं डिस्प्ले करणार आहे. अजून काही डाऊट, क्वेरी? तेजस जयेश काय आहे का? तुम्ही विदाऊट जर ह्याच्या गेलं तर तसंही तुमचं 4% अॅक्युरेसी ते तुम्हाला म्हणणार की तुम्ही प्रोजेक्ट बनवलाय का, ते ते बरोबर. डायरेक्टली म्हणणार. आणि तुमचे बेस पॅरामीटर्स काय आहेत ते तुम्हाला विचारणार. ते मग ते म्हणणार की ही इमेज बघून तुम्ही असं काय प्रिडिक्ट केलं, असं काय तुमची ऍप्लिकेशनची अॅक्युरेसी आहे की तुम्ही डायरेक्ट फक्त इमेजवर होऊन जातं, राईट? एक खूप सिम्पल आहे ना, तुम्ही डॉक्टरकडे जातात, राईट, तर डॉक्टर तुम्हाला प्रश्न विचारतोच. तो असं नाही सांगत किंवा तुला पाहून म्हणाला की हा बाबा तुला हे प्रॉब्लेम आहे. तसंच आपण जेव्हा एखादं मॉडेल बनवत असतो, राईट, प्रिडिक्शन मॉडेल, त्याच्यामध्ये इमेज प्लस क्वेश्चनरी फॉर्म घ्यायला लागतो. आणि क्वेश्चनरी फॉर्मचा वेटेज जास्त असतं कम्पेअर टू इमेज, कारण फक्त इमेज जी असते, राईट, त्याच्या थ्रू फक्त आणि फक्त बेसिक इन्फॉर्मेशन भेटतात. तुम्ही जेव्हा CNN टाईप अल्गोरिदम युज करतात किंवा रँडम फॉरेस्ट टाईप अल्गोरिदम युज करतात, राईट, तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला ट्रेन करतात पायथन मध्ये, राईट, तेव्हा जो तुमचा इमेजचा डेटा सेट असतं, बेसिक मध्ये जर खूप बघायला गेलं एकदम बेसिक, राईट, तर त्याच्यामध्ये काय असतं, CNN यूज करता, राईट, त्याच्यामध्ये काय आहे की एक इमेज आहे. त्या इमेज जेव्हा तू डेटा सेट पाठवला असेल, तुला माहिती आहे, राईट, एक इमेजचा डिसीज आहे, त्या डिसीजचा फोल्डर मध्ये खूप सारे इमेजेस होते, बरोबर? हेच होतं ना त्याच्यात. तर हम्म. आपण बेसिक लेवलवर काय करतोय, जेव्हा आपण एखादी इमेज टाकत असतो, राईट, त्या इमेज वरून आपण काय करतोय, त्याला कम्पेअर करतोय. जर तो त्याच्याने मॅच होत असेल, राईट, तर आपण त्याच्यावरून आपण सांगत असतो की ही होऊ शकतं, प्रिडिक्ट करतोय इन शॉर्ट. पण जेव्हा ते ऍक्च्युअली ट्रेनिंग मध्ये जातात, राईट, तर तिथे खूप सारे पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात. त्या इमेजची पिक्चर क्वालिटी काय, राईट, इमेजची ड्युरेशन काय होते. म्हणजे जेव्हा एक सिंपल आहे ना, मोबाईल फोनच्या लेन्सने फोटो काढणार आणि एक DSLRच्या लेन्सने फोटो काढणार, दोघांमध्ये पिक्चर क्वालिटीचा तर डिफरन्स येणारच आहे ना. वेल, ठीक आहे. ओके, अजून काही डाऊट, क्वेरी? तुम्हाला मी आता जो तुमचा आहे, राईट, ह्याची जी अॅक्युरेसी रेट असणार आहे, ते असणार आहे मिनिमम जे तुमचं थ्रेशोल्ड अॅक्युरेसी असणार आहे, तो 75.60 असं तुम्ही ऍड करा, नाही तर त्याला राऊंड फिगर करा. 0.50च्या वरतीच आहे ना, 76 तुम्ही टाकणार. आणि मॅक्सिमम जे अॅक्युरेसी पॉईंट असणार आहे ते 88 च्या 92च्या बिटवीन असणार आहे, असं. एक्झिक्युशन टाइम तुमचा ऍप्लिकेशनचा 0.3 सेकंड असणार आहे. येस. ते पायथन मध्ये असतं. ते जे ते जे तू सांगतो ना, ते पायथन मध्ये असतं, राईट? अँड्रॉइड ऍप मध्ये तसं नसतं. अँड्रॉइड ऍप मध्ये डायरेक्ट तुमचा ग्रेडल फॉर्म होतं इथे. आता जेव्हा हे रन होतं ना, तुम्हाला डायरेक्टली हे दिसतंय, राईट? एक्झॅक्ट. पायथन आणि अँड्रॉइड हे दोन डिफरंट आहे. पायथन मध्ये डायरेक्ट मॉडेल ट्रेन करून डायरेक्ट एक्झिक्यूट होतो, राईट? पण अँड्रॉइड मध्ये मॉडेलला आपल्याला कन्वर्ट करायला लागतं TF लाईट मध्ये, आणि त्याच्यानंतर आपण त्याला कोड मध्ये एक्झिक्यूट करतो. वेल, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. मी एक अपडेट करून देईल अभिजितला, राईट, तर तुम्हाला सोर्स कोडची झिप फाईल पाठवेल आणि मग आपण उद्या फायनल इन्स्टॉलेशन करूया, राईट? जोपर्यंत मी तुम्हाला हे जी लिंक्स पाठवलेत, राईट, अँड्रॉइड स्टुडिओची लिंक आणि एनिडेस्कचा लिंक, राईट, हे सगळं तुम्ही डाउनलोड करून घ्या. एनिडेस्कचा ID तुम्ही अभिजितला शेअर करून द्या. त्याच्यानंतर आपण इन्स्टॉलेशनला प्रोसीड करूया, ठीक आहे? आणि ह्याची जी रेकॉर्डिंग लिंक आहे ते पण मी तुम्हाला एक शेअर करून देईन, सो दॅट तुम्ही ते डाउनलोड करून मग तुम्हाला जेव्हा पण रेफरन्स लागेल तर तुम्ही याला गो थ्रू करू शकता.
ठीक आहे. हा एक अराउंड 10:30च्या नियर बाय आपण समथिंग करूया. ठीक आहे. हा मॉर्निंगच सांगतोय मी. चालेल. ठीक आहे. ओके चलो बाय.